नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बऱ्याच जणांचे प्रश्न आहे, मॅडम उन्हाळ्यामुळे झोप येत नाही. तर खरं आहे, उन्हाळ्यामुळे तगमग होते आपल्या शरीराची आणि फॅनचं वारं सहन होत नाही. फॅनच्या वाऱ्याखाली म्हणजे काय बंद केला तरीसुद्धा बेचैन होतं आणि लावला तरी बेचैन होतं. अशी आता आपल्या या वयातली हे झालेली परिस्थिती झालेली आहे. तर तुम्हाला एक काही उपाय सांगते आहे, तर ते तुम्ही नक्की करा. माझे झोपेवरचे जे 2 व्हिडिओ आहेत ते नक्की बघा आणि त्यातले जे मंत्र आहे ते म्हणत राहा. आणि अगदी जे तुम्हाला उपाय सांगते हे आपल्या पूर्वजांनी सांगितलेले उपाय, हे माझे उपाय नाही. त्या काळातल्या लोकांना भरपूर नॉलेज होतं. खरंच सांगते, मला नेहमी आश्चर्य वाटतं की ह्यांच्याकडनं कुठनं एवढं नॉलेज होतं, पण खरंच हुशार होते. तर बरं, एक तुम्हाला प्रभावी उपाय सांगते. हा माझा नाही आहे बरं, हा पूर्वजांनी सांगितलेला उपाय आहे, पण तो इतका म्हणजे काय म्हणतात, इतका प्रभावी आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि उन्हाळ्यामध्ये तर हा अतिशय प्रभावी आहे. तर तांदळाची पुरचुंडी म्हणजे तांदूळ घ्यायचा, तो सुती कापडामध्ये त्याची पुरचुंडी बांधायची आणि आपल्या उशाखाली ठेवायची किंवा उशाच्या बाजूला ठेवा. तर ह्याच्यामध्ये 2 हे आहेत, शास्त्रीय कारण आहेत. आणि आपले पूर्वज खूप हुशार होते. उगीच कुठलीही गोष्ट अंधश्रद्धेने करत नव्हते असं मला नेहमी वाटतं, की त्यांना जास्त नॉलेज होतं. तर हे जे तांदूळ असतात ते आपल्या हवेतली आर्द्रता आहे की नाही ते शोषून घ्यायची. त्या तांदळामध्ये शक्ती असते. बऱ्याच जणांची एक समज आहे की तांदळामध्ये वाईट ऊर्जा ॲब्सॉर्ब करायची ताकद आहे. ही पूर्वी पण समज होती. तर ह्या श्रद्धेपोटीसुद्धा आपल्याला शांत झोप लागू शकते. की मला वाईट ऊर्जा, माझं वाईट ऊर्जा माझं काही वाईट करणार नाही, वाकडं करणार नाही, ही एक श्रद्धा झाली. आणि शास्त्रीय कारण म्हणजे काय, तर ती आर्द्रता जी आहे ही आपली तांदूळ आहे शोषून घेते किंवा आणि तांदळावर पटकन उन्हाचा हे होत नाही, परिणाम होत नाही. तांदूळ हा गारवा देतो असं म्हणतात. म्हणून तांदळाची पोटली ही उशाशी ठेवली जायची. पूर्वी उशाशी ठेवली जायची. तसंच कापूर, भीमसेनी कापूर आणि लवंग हे तुम्ही उशाशी, परत याची पुरचुंडी बांधा, उशाशी ठेवा आणि त्याचा जो मंद मंद सुगंध आहे की नाही त्यानेसुद्धा तुम्हाला छान झोप लागू शकते. तो सुगंध आपल्या शरीरात हळूहळू भिनत जातो आणि छान झोप लागते. तसंच आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही आहार म्हणजे हलका घ्या. संध्याकाळचा तरी आहार जो आहे रात्रीचा अगदी तुडुंब जेवू नका. संध्याकाळी लवकरच जे काही खायचं आहे ते लाईट खा. खूप मसालेदार खाऊ नका, जेणेकरून आपली सगळी जे ते जड अन्न पचवायची सगळी ऊर्जा आपल्या पोटाकडे जाते आणि आपली सगळी झोप डिस्टर्ब होऊन जाते. गॅसेस होतात पोटामध्ये आणि काय होतं, लग्न कार्य जे समारंभ, पाहुणे रावळे येणं, त्याच्यामुळे भरपूर तेलकट तुपकट तळलेलं सगळं खाल्लं जातं आणि मग परत रात्रीची झोप डिस्टर्ब होते. तसंच रात्री झोपताना स्क्रीन टाईम कमी करायचा आहे तर नक्कीच आहे. मी प्रत्येक वेळेस सांगते की असे काही पॉडकास्ट असतात, म्हणजे माझासुद्धा, की जिथे कृती नसेल तेव्हा तुम्ही बाजूला ठेवून ऐका. सारखं असं अगदी बघितलंच पाहिजे असं काही नाही. तर अगदी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला म्हणजे तुमचा जो डोळ्यावरचा ताण आहे हा कमी होईल आणि छान झोप लागू शकते. तसंच ज्यांना शक्य आहे त्यांनी रात्री झोपताना दूध हळद असं छानपैकी मिक्स करा. गरम कोमट दूध करा, त्याच्यात हळद घाला आणि झोपायच्या आधी आणि थोडीशी जायफळ पावडर घाला बरं का, की जेणेकरून खूप नका घालू. कुठली गोष्ट अतिरेक नाही करायची. दुधामध्ये हळद घाला, थोडीशी जायफळ पावडर घाला आणि ते दूध तुम्ही अगदी 8 वाजता वगैरे जर घेतलं तर तुम्हाला झोप लागू शकते. शांत मेंदूला शांतता लागू शकते. तसंच अजून एक प्रभावी उपचार सांगते, की मग मागे पण मी तुम्हाला टॅपिंग सांगितलं होतं की इथे टॅप करा, इथे टॅपिंग करा. ह्यानेसुद्धा तुम्हाला छान झोप लागू शकते. अजून एक श्वासाचा प्रकार आहे, की तुम्ही श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास घ्यायचा, 1 2 3 4 म्हणायचा. 4 म्हणेस्तोवर श्वास आत घ्यायचा, 4 म्हणेस्तोवर श्वास रोखून धरा, 1 2 3 4 असं रोखून धरा आणि 4 म्हणत हळूहळू सोडायचा. असं हे 4-4-4चा फॉर्म्युला लक्षात ठेवा, की जेणेकरून तुमचा मेंदू त्याप्रमाणे काम करायला चालू झालं आणि तुम्ही हळूहळू असे तुमच्या डोळ्यावर झापड येईल आणि छान ग्लानीमध्ये तुम्हाला छान झोप लागू शकते. बघा, तुम्ही करून तर बघा
हां, आणि अजून एक सांगायचं राहिलं की तुम्ही झोपायच्या आधी, आता उन्हाळा म्हणून सांगते, की अगदी छानपैकी गार पाण्यामध्ये पाय छान स्वच्छ धुवा आणि गार पाण्यामध्ये पाय धुतल्यावर तुमच्याकडे जर काशाची वाटी असेल तर काशाच्या पहिले पातळ पायाला तुम्ही हे करा, खोबरेल तेल लावा आणि काशाच्या वाटीने जरा त्याच्यावर पायाला मसाज करा, की जेणेकरून तुमच्या पायातली जी उष्णता आहे, शरीरातली उष्णता आहे, ती काशाची वाटी शोषून घेते आणि तुम्हाला शांतता, जी शरीरातली उष्णता आहे ती कमी होत जाते. असे जे घरगुती उपाय आहे की नाही, हे नक्की करा. उगीच प्रत्येक गोष्टीवर औषध घ्यायचं किंवा गोळ्या घ्यायच्या. अजून एक प्रेशर पॉईंट आहे, तो प्रेशर पॉईंट त्याच्यावर दाब द्या. आणि एक मुद्रा आहे, ही आदी मुद्रा बघा. ही आदी मुद्रा म्हणजे काय, अंगठा आत आणि अशा मुठी, ही मुठी घेऊन तुम्ही असं झोपला ना, तुम्ही बघा लहान बाळ असतं, हे लहान बाळसुद्धा कायम मूठ बंद आणि असं झोपलेलं असतं की असं झोपतं. तर ही जी मुद्रा आहे तुम्ही करा, शांत वाटेल. बघा हे जे आहे ना, हे आपलं डोकं आहे आणि हे असं केल्यामुळे डोक्यात जे असंख्य विचार चालू होतात ते कमी होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, पण लक्षात घ्या तुम्ही आणि करून बघा नक्की. ह्याच्यात अपाय काहीच नाही आहे आणि सातत्याने करा. कुठली गोष्ट सातत्याने केली की त्याचा प्रभाव लगेच जाणवतो. तर मला ह्या सगळ्या तुमच्या जे आत्ता मी जे सांगितले आहे, परत एकदा तुम्हाला रिव्हिजन करते. तांदळाची पोटली ती उशाखाली ठेवा. परत लवंग आणि भीमसेनी कापूर ती तुम्ही पुरचुंडी बांधून उशाच्या बाजूला ठेवा. तसंच जाई, जुई, मोगरा असे सुवासिक फुलं किंवा गजरे मिळत असतील ती उशाशी ठेवा, की जेणेकरून तो छान त्या सुगंधी वातावरणात तुम्हाला छान झोप लागू शकेल. तसंच गार पाण्याने पाय धुवा आणि खोबरेल तेल पायाला लावून काशाच्या वाटीने छानपैकी असं थोडा मसाज करा. यातनं सगळी उष्णता जी आहे ती काशाची वाटी शोषून घेते. अजून 4-4-4चा फॉर्म्युला हा पण लक्षात ठेवा, की जेणेकरून तुम्हाला असं ते मोजता छान डोळ्यावर झाप पडेल आणि छान झोप लागेल. आहे करून बघा आणि मला नक्की सांगा. आणि ही आदी मुद्रा, ही तर अगदी लहान बाळासारखी तुमची मुद्रा आहे. हे असे हात ठेवा किंवा असे हात ठेवा, आपलं बाळपण परत आठवा आणि अशी मूठ हे करा आणि झोपा. ह्याच्यामुळे जे अतिरिक्त डोक्यामध्ये विचार येतात ते पण कमी होतात. तर अशा छोट्या छोट्या मी टिप्स सांगितल्या आहेत आणि ह्या लक्षात ठेवून अगदी जरूर करा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा की आम्ही हे केलं ना, आम्हाला खूप बरं वाटलं. परत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.